गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. हा माझा पहिला ब्लॉग आहे. तर सकाळी मी उठले आणि मला बाकीचं सगळं आवरायचं होतं. मायरा झोपलेली होती, तोपर्यंत म्हणलं एक्सरसाइज करून घ्यावी, म्हणून मी थोडा वेळ एक्सरसाइज केली. आमची दुनिया या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. हा माझा पहिलाच व्हिडिओ असल्यामुळे माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सपोर्ट करून जास्तीत जास्त शेअर करा. मायरा झोपली होती, तोपर्यंत मला सगळी कामं करायची होती. थोडीशी एक्सरसाइज केली आणि नंतर मग भांडे आणि घरं वगैरे सगळे झाडून घेतले. तुम्ही पाहू शकता मी हॉल वगैरे सगळं आहे ते क्लीन केलं. मशनी वगैरे छान अशा पुसून घेतल्या. तरीसुद्धा मायरा झोपलेली होती. म्हटलं मग आता लगेच मायराला नाश्ता बनवावं. मायरासाठी मी आज शिरा बनवणार होती. तर शिरा मी अगोदरच भाजून ठेवलेला होता, पण तरीसुद्धा म्हटलं थोडासा अजून तूप टाकून गरम करावा, म्हणून मी शिरा परत एकदा भाजायला घेतला. इकडं मायरा झोपली होती. अधूनमधून मला बेडरूममध्ये पण लक्ष द्यायचं होतं. अधूनमधून बेडरूममध्ये लक्ष देत होते, कारण मायराला मी बेडवरती टाकलेलं होतं आणि किचन आहे ते मध्ये भिंत आहे, त्यासाठी किचन आणि बेडरूम खूप फरक आहे, दिसत नव्हतं. मायरा उठायच्या अगोदर माझा नाश्ता झाला. मला खूप आनंद झाला. मायरा उठायच्या आधी मी शिरा बनवला. त्यासाठी मी थोडंसं एन्जॉय केलं. तुम्ही पाहू शकता मी एन्जॉय पण करते. मी एकटीच असल्यामुळं मी सगळं काय ती माझी लाईफ फुल एन्जॉय करते. तोपर्यंत मायरा उठली. मायरा उठल्यानंतर म्हटलं मायराला पहिलं तर खाऊ घालावं, म्हणून तिला मी बनवून ठेवला होता शिरा. तो शिरा मी तिला खायला घेतला, पण तिचे खूप नखरे असते. तिला खाऊ घालायचं म्हणलं तर 1 तास तर माझा नक्कीच जातो. सगळ्यांना बोलवावं लागतं, चिवला कवला प्राण्यांना, माणसांना, कुत्र्यांना, सगळ्यांना बोलवावं लागतं, तेव्हा कुठे ती एक घास खाते. तिला जबरदस्ती कसं तरी थोडंसं खाऊ घातलं, कारण तिने सगळा शिरा हा खाल्लाच नाही आहे. सकाळी ती तसं काहीच खात नाही आहे, पण रात्री मी तिला उपाशीच झोपवलं होतं आणि अंगावर रात्रभर ती पीत होती. पण पण म्हटलं तिला सकाळी सकाळी भूक लागलेली असेल, म्हणून तिला मी पहिलं खाऊ घातलं. खायला शिरा वगैरे खाल्ल्यानंतर मग ती खेळत होती. बघा तिने पॅन्टीतच सू केलेली आहे. मायरा अलीकडे तिला सगळं समजतं. मायरा 11 महिन्याची झालेली आहे. मायरा ही माझी मुलगी आहे, ती 11 महिन्याची झालेली आहे. ती मधून काहीतरी मागत असते. तिला खेळवत म्हणलं थोडंसं स्क्रब पण करावा, म्हणून मी स्क्रब करायला घेतला. स्क्रब वगैरे करून मी परत आंघोळ करून दुकानावरती गेले. दुकानावरती आमचं हे काम चालू होतं. मायराचे पप्पा कुशन बनवत होते. ही GCPचं सीट आहे. कुशनसाठी आमच्याकडे ऑर्डर आली होती. ती ऑर्डर ती कंप्लीट करत होते. कुशन बनवायचं काम चालू होतं. तोपर्यंत त्यांनी पूर्ण कुशन बनवलं आणि मी व्हिडिओ काढण्यापुरतं मला बोलवलं होतं, म्हणून मी कुशनचा व्हिडिओ काढायला गेले होते. तुम्ही पाहू शकता. तुमच्या पण अशा ऑर्डर असेल तर नक्की आम्हाला द्या. घरी आले, म्हणलं आता काहीतरी स्वयंपाक करावा. जाऊन बाबूला घेऊन आले होते. म्हणलं ह्यांना दोघांना, बाबूला आणि मायराला, बेसनपोळी थोडंसं टाईमपास म्हणून खायला द्यावी, म्हणून मी बेसनपोळी बनवायला घेतली. बेसनपोळी बनवल्यानंतर खूप दिवस झालं दिवाळीचे लाडू बनवले नव्हते. म्हणलं लाडू बनवावे, त्यासाठी मग मी लाडू बनवायला घेतले. मायराला बाबू छान खेळवतो, पण ती आता त्याच्याकडे राहतच नव्हती. ती बघा मी लाडू बनवते तर पाठीमागे येऊन मला धरले तिने आणि रडते की मला उचलून घे. आता घरात कोणीच नव्हतं, बाबू आणि मीच होती. तर तिला उचलून घेतलं आणि मी एक घाणा काढायचे. मी कळीचे लाडू करते, कारण बाबूला कळीचे लाडू आवडते. तुम्ही पाहू शकता 4-5च घाणे केले आणि त्याच्यातच मला ते लाडू करायचे होते, कारण बाबू 2च दिवस आहे. बाबू आहे तोपर्यंत ते लाडू त्यांनी खाल्ले असते, म्हणून मला बनवायचे होते, पण ते लाडू मध्येच राहिले. अधूनमधून बाबू तिला घेत होता, पण ती बाबूकडे राहत नव्हती. ती अलीकडे खूप हट्टी झाली. ती काही मागते, जे दिसन ते मागते. मग तिला ते कळी पाडलेली होती, ती तिला एक नादवायला आम्ही देत होतो, पण ती काही नादवत नव्हती. ती खूप हुशार झालेली आहे. ती पाठीमागून मला उचलून घे म्हणते. मी कळी पण पाडते आणि चुरते पण. तर म्हटलं त्यांना नादवायला काहीतरी बॉबी वगैरे तळावी, म्हणून मी बॉबी तळायला घेतली. बॉबी तळायला घेतल्यानंतर मी गॅस कमी केला होता, म्हणून ही बॉबी अशी झाली. नंतरचं एक गाणं मी तुम्हाला करून दाखवते. हे काढून घेते आणि नंतरचं गाणं मी तुम्हाला दाखवते. बॉबी एकदम छान टम्म फुगलेली आहे. एक बॉबी दिली ना, मायरा बरोबर त्याच्यासोबत नादवत खेळते आणि मायराला बॉबी ही खूप आवडते. तुम्ही पाहू शकता. आता मी परत तेल गरम करून परत बॉबी टाकलेली आहे. ती किती पटकन अशी वर आलेली आहे आणि एकदम मोठ्या झालेल्या आहेत. खायला पण एकदम छान लागते, असं कडक लागत नाही. ही डालडा आहे
डालड्यातच मी तळलेले आहे, कारण चालू होतं ते. असं हे सगळं झालं दिवसभरात. पण आजच आमचा पहिला व्हिडिओ होता. पहिल्या व्हिडिओमध्येच मी पाय मोडून घेतला, तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.